व्यसनामुळे त्रस्त आहात, व्यसनामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय। सिगारेट, गांजा, दारू अशा अनेक व्यसनांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले। आपले उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचवण्यासाठी, व्यसनापासून मुक्त होण्यासाठी फक्त एक फोन करा आणि आपलं उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचवा। संपर्क आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र। आमच्याकडे राहण्याची, जेवणाची आणि औषधाची उत्तम सोय असेल। आमचा पत्ता घर नंबर 273 मीरा बंगला EME कॉलनी, नगर पाथर्डी रोड, वडारवाडी, भिंगार, अहमदनगर। मोबाईल नंबर आहे 75 58 66 75 48 आणि दुसरा नंबर आहे 84 59 31 75 48। अवश्य संपर्क साधा। धन्यवाद। नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। पूर्वी घडलेल्या बदलापूरच्या घटनेने अख्खा देश त्या ठिकाणी हादरलेला आहे। महायुतीमधले सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेषतः या राज्याचे गृहमंत्री यांना सर्वदूर विशेषतः महिला माता भगिनींच्या वतीने प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यांनी भूमिका मांडलेली आहे। बऱ्याच जणींच्या प्रतिक्रिया आहेत की लाडकी बहीण योजना नुसती जाहीर करून त्या ठिकाणी आम्हाला आमचं संरक्षण तुम्ही देऊ शकणार नाही। पहिले तर महिलांच्या सुरक्षेच्या बाबत, विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या बाबत, शिक्षिका असतील, गृहिणी असेल, प्रत्येक महिला घटक त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेचं काय हे राज्य सरकारने त्या ठिकाणी जाहीर करावं। आज आमच्या नगर शहरामध्ये स्थानिक महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही निदर्शने केली, निषेध व्यक्त केला। हे निषेध व्यक्त करून या ठिकाणी आम्ही काही गप्प बसणार नाही। आमची एकच मागणी होती की या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाला कुठलाही त्या ठिकाणी कायदा बनवण्याचा पुरेपूर अधिकार आहे आणि हा आदेश जारी करू शकतात। आता सर्व महिलांकडून, महिला वर्गाकडून एकच मागणी होती आणि एकच प्रतिक्रिया येते की आता अत्याचार जर भविष्यात घडला त्या ठिकाणी त्या आरोपीला, त्या अत्याचारी नराधमाला त्या ठिकाणी फाशी दिली गेली पाहिजे। हे महायुती सरकार त्या ठिकाणी नुसते आश्वासनं आणि त्या आश्वासनांची खैरात या महाराष्ट्राच्या जनतेवर वेळोवेळी पाडत असतील। सदावर्ते, गुणवर्ते, सदावर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र बंदच्या विरोधामध्ये कोर्टात गेले। या ठिकाणी आता आम्हाला विचारायचंय की ज्या वेळेस अत्याचार घडला त्यावेळेस सदावर्ते कुठं होते, नवनीत राणा कुठं होत्या? नवनीत राणा हे जे दाम्पत्य आहे, राणा दाम्पत्य, हे कुठं होतं? सन्माननीय चित्राताई वाघ यांना महिलांच्या खूप संवेदनशील होऊन त्या ठिकाणी भूमिका व्यक्त करतात, त्या कुठं होत्या? यासाठी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। विशेषतः गृहमंत्री राज्याचे अपयशी ठरलेले आहेत। यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि नुसती SIT आणि चौकशी लावून त्या ठिकाणी होणार नाही। फास्ट ट्रॅक कोर्ट काय करतं यापूर्वी भविष्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला माहीत आहे। त्यामुळं आपल्याला कठोर या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यावा लागेल आणि कठोरातला कठोर पाऊल आपण काय उचलणार त्या ठिकाणी ते जाहीर करावं। घटना जी घडली एका 4-4.5 वर्षाच्या चिमुरडीवरती जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे। माणसाच्या मानसिकला काळीमा असणारा असाच प्रकार आहे। समाजाच्या भावना ज्या आहेत ते इतक्या तीव्र स्वरूपाची बघताय की आज या ठिकाणी नगर शहरामध्ये सुद्धा एवढा मोठा जनउद्रेक या ठिकाणी झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विशेषतः शाळेतल्या मुलामुलींच्या सहभागात तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। या सगळ्या प्रकारामध्ये जे सरकार राज्यात बसलेलं आहे हे सरकार दुर्दैवानं त्या ठिकाणी या नराधमांना वाचवण्याचं, त्या संस्था शांतना पाठीशी घालण्याचं काम करतं। आपल्या सगळ्या कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीचा एक नेता दक्षिणेमधला की एका सेक्स स्कॅन्डलमध्ये जो बरबडलेला होता रेवण्णा, त्या रेवण्णाला वाचवण्याचं काम दुसरं कोणी केलं नाही। देशाच्या स्वतः पंतप्रधानांच्या वरड असताना या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने केलं। याचबरोबर जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्या त्या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे, त्यांना सोडून ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना संरक्षण देण्याचं काम या सरकारकडून केलं गेलं। एवढंच नाही तर दुर्दैवानं या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्यांची नियुक्ती केली गेली ते उज्ज्वल निकम हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आता निवडणुकीतले उमेदवार राहिलेले, कार्यकर्ते राहिलेले आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला त्या ठिकाणी आमच्या त्या चिमुरडींना, त्यांच्या पालकांना न्याय द्यायचा नाही आहे। समाजाच्या उभ्या राहिलेल्या खऱ्याखुऱ्या आंदोलनाला त्या ठिकाणी भाडोत्री आंदोलन म्हणून हिणवलं आणि त्याच्यावर आरोप केला। आमची सरकारकडे मागणी आहे
नगर शहरात की शाळा सुरक्षित असल्या पाहिजेत, स्वच्छतागृह स्वच्छ राहिली पाहिजेत, महिला कर्मचारी त्या ठिकाणी असल्या पाहिजेत, CCTV असले पाहिजेत. या सगळ्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर गुड टच म्हणजे काय, बॅड टच म्हणजे काय, या बाबतीमध्ये मुली आणि मुलांना सुद्धा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय. मुलं सुद्धा यासाठी महत्वाची आहेत, तर त्या बाबतीमध्ये सगळी काळजी घेण्याचं काम जे ते करावं. अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीच्या वतीने कठोर स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरून छिडल्याशिवाय राहणार नाही.